So today we have to discuss the another topic of chapter number 2, what is ideal fluid properties. बराबर है. Yesterday what is we discussed the definition of the fluid. फ्लूइड का मीनिंग क्या है? एनी सब्सटन्स दॅट कॅन बी फ्लो, उसको कहते हैं हम फ्लूइड. सकाळी सकाळी आपण घरून आलो, रस्त्यानं पाणी पाहिलं आपण, पाणी म्हणजे काय? वॉटर. एका जागेवर दुसऱ्या जागेवर वाहते, त्याला काय म्हणतो आपण? फ्लूइड म्हणतो. अपन जो एटमॉस्फेयर राहतो तिथं काय है? एयर है. एयर एक जगह से क्या होती है? फ्लो होती है. एक जगह पे रुकी है कि एयर अगर रुकी रहती तो वो फ्लूइड है क्या? फिर वो क्या है? फिर सॉलिड है. तो एक जगह पे दूसरी जगह जा रहा था, वो भी क्या हो गया अपने लिए? फ्लूइड हो गया. तो ये रोज अपन देख रहे कि देख रहे अपने दुनिया में? रोज देख रहे हैं इनको. यस और नो? यस. So before starting the concept of the ideal fluid property, first of all we assume the some concept regarding the ideal fluid properties. म्हणजे आपण जर आयडियल जर कन्सिडर केलं, जसं आता आपल्यासाठी आयडियल कोण राहणार आहे? आपण समजा इमॅजिन करतो की गॉड इज आयडियल, बरोबर आहे का नाही? आपण कशाला इमॅजिन करतो की गॉड इज आयडियल फॉर अस? येस ऑर नो? यस. ह्युमन आयडियल आहे का आपल्यासाठी? त्याच्यामध्ये जर काही चांगल्या प्रॉपर्टी असते पण एखादी त्याच्यामध्ये वीक स्ट्रेंथ राहते, तो आयडियल झाला काय? नाही. तो काय झाला? परफेक्ट झाला आपल्यासाठी. परफेक्ट आणि आयडियलमध्ये काय डिफरन्स आहे? येस ऑर नो? यस. सो वी कन्सिडर द आयडियल प्रॉपर्टीज ऑफ अ फ्लूइड. द फर्स्ट प्रॉपर्टी वी अज्यूम द फ्लूइड इज इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल, बरोबर आहे. पहिली काय प्रॉपर्टी आहे आयडियलमध्ये? आता ह्या आयडियल कंडिशन कधी एक्झिट नसणार रिअलमध्ये. ह्या फक्त काय आपले इमॅजिनेशन आहे, आपलं अझम्पशन आहे. आयडियल आहे की कुठल्या गोष्टी? सगळ्या गोष्टी कशा एक्झिट आहे? रिअल. पण आपल्याला कुठलाही कन्सेप्ट समजण्यासाठी पहिले आपण काय कन्सिडर करतो? अझम्पशन कन्सिडर करतो. आलं लक्षात? तर पहिलं अझम्पशन काय आपलं? आयडियल फ्लूइड प्रॉपर्टीज. तर फ्लूइड कसा असायला पाहिजे म्हणते तो? द फ्लूइड is incompressible. The fluid is incompressible. आता incompressible चं मीनिंग पाहिजे काय? You understand? Incompressible means the density of a fluid remains constant. Remains constant or does not change with respective time. बरोबर आहे. इकडे पहा आता काय कन्सेप्ट आहे? द फ्लूइड इज इनकॉम्प्रेसिबल. बरोबर आहे. काय मिनिंग दिलाय त्यांनी? द डेन्सिटी ऑफ अ फ्लूइड रिमेन्स कॉन्स्टंट और डज नॉट चेंज विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. म्हणजे इनकॉम्प्रेसिबल जे फ्लूइड आपल्यापाशी कन्सिडर जे केलं आहे आपण अझम्पशन, कशासाठी कन्सिडर केलेलं आहे? आयडियल फ्लूइडसाठी. तर ते कसं असलं पाहिजे म्हणते? इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबलचा मीनिंग काय झालं? द डेंसिटी ऑफ अ फ्लूइड रिमेन्स कॉन्स्टेंट. तो डेंसिटी उसकी कॉन्स्टेंट कैसी है? ओके. तो देखिए अभी सिंबल, डेंसिटी का सिंबल क्या रहता है अपने पास में? रो. रो का मीनिंग क्या रहता है? मास अपॉन वॉल्यूम. मास अपॉन वॉल्यूम. हे डेफिनेशन आहे डेन्सिटीचे सिंपल. मास अपॉन वॉल्यूम, नथिंग बट द डेन्सिटी. आता फ्लूइड इनकॉम्प्रेसिबलचं मिनिंग काय झालं? की त्या फ्लूइडचं मास काय म्हणते? चेंज व्हायला पाहिजे काय? नाही. द मास इट शुड बी रिमेन्स कॉन्स्टंट. त्याचा व्हॉल्यूम चेंज व्हायला पाहिजे काय? नाही. व्हॉल्यूम इट शुड बी रिमेन्स कॉन्स्टंट. आता याला आपण कसं समजू बघा? व्हेरी इझी. कालच मी सांगितलं, सपोज यू कन्सिडर दिस कंटेनर. ह्या कंटेनरमध्ये आपण वॉटर पुटअप केलं. ओके. द मास विच इज पुट अप इनसाइड द कंटेनर, द मास इज सपोज 1 kg. किती मास आहे याचं? 1 kg. बरोबर आहे. ह्या वॉटरचं देर इज अ H2O और फ्लूइड. फ्लूइड आता लिक्विड पण राहू शकते किंवा गॅस पण राहू शकते. ठीक आहे. आता इथं आपण H2O कन्सिडर करू किंवा फ्लूइड कन्सिडर करू. फ्लूइड जर आलं तर काय आलं? H2O प्लस अदर एअरसुद्धा येऊ शकते तिथं.
आता या फ्लुइडला आपण एंटर केलं ह्या रेक्टँग्युलर शेपमध्ये, हे पूर्ण घेतलं आपण, याला उचलून सरळ याच्यामध्ये आपण ओतून टाकलं, पुअर केलं. ओके, ठीक आहे. फ्लुइड इज एंटर हिअर. आता इथं किती मास होतं त्या फ्लुइडचा? 1 kg. बरोबर आहे. त्याची डेन्सिटी आपण माहिती आहे, डेन्सिटी डेफिनेशन काय? मास पर युनिट व्हॉल्यूम. बरोबर आहे. आता हे आपण उचललं फ्लुइड आणि याच्यामध्ये एंटर केलं, तर ह्या मासमध्ये काही चेंज झाला का त्याच्यावाल्या? नाही. इथं 1 kg आहे, हे एक बॉटल आहे तुमच्यापाशी पाण्याची पूर्ण भरलेली, त्याला उचलून आपण काय केलं? गंजात टाकलं. त्या पाण्याचं मास चेंज झाला आहे काय? जेवढं त्या बॉटलमध्ये होतं तेवढंच कशामध्ये आलं ते? बरोबर आहे. आता त्या पाण्याचा जर आपण कन्सिडर केला व्हॉल्यूम, त्याचा जर व्हॉल्यूम कन्सिडर केला आपण, तर तो चेंज झाला आहे काय? नाही झाला. चेंज कशात झाला आहे सांगा मला? चेंज झाला आहे त्याच्या शेप आणि साईजमध्ये. त्याच्या व्हॉल्यूममध्ये चेंज नाही झाला आहे. व्हॉल्यूम उसका फिक्स है. पहले ऐसा वॉल्यूम था, अभी कैसा हो गया? वो सीधा वॉल्यूम हो गया. जसं आपल्यापाशी तुम्ही कणकीचा गोळा घेतला, ठीक आहे, आता तो गोल केला तुम्ही असा, वो गोल रखा है तो उसका मास फिक्स है. त्याला आपण असं पोळीसारखं केलं, त्याचा मास चेंज झाला आहे काय? जेवढं त्याचं वेट आहे जे मोजलं आपण तेवढंच असणार. फक्त पहिले गोल होता, नंतर त्याला दाबला आपण तर तो असा फैलला. त्याचा व्हॉल्यूम चेंज झाला आहे काय? नाही. व्हॉल्यूम पण त्याचा फिक्स आहे, फक्त चेंज काय झाला त्याचा? शेप आणि साईज. कारण व्हॉल्यूम जे आहे, आपण व्हॉल्यूम एका एक्सिसचा काढतोय कधी? नाही. व्हॉल्यूम कसा असते? तिन्ही एक्सिसचा असते, एक्स एक्सिस, वाय एक्सिस अँड झेड एक्सिस. कारण का व्हॉल्यूमचं युनिट आपल्याला माहीत आहे. व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? मीटर क्यूब आहे. म्हणजे तिन्ही डायमेन्शन त्याच्यामध्ये आले, एक्स, वाय आणि झेड. सिर्फ जब वो गोल है तो उसके अलग एक्सिस होंगी, जब अपन ने उसको ऐसा किया तो उसके एक्सिस चेंज हो गई, लेकिन वॉल्यूम में चेंज नहीं हुआ. ये सबसे इंपॉर्टेंट ध्यान में रखना. फ्लूइड का वॉल्यूम कभी चेंज नहीं होता. उसका क्या चेंज होता है? शेप और साइज. डू यू गॉट इट? अगर अपने को अच्छे से समझना, अगर मैंने सॉलिड ले लिया एक, ठीक आहे, आता मेटलचा रॉड घेतला मी, हे सॉलिड आहे आपल्यापाशी. हा, बरोबर आहे, हे सॉलिड आहे. आता याचं मास समजा मी फिक्स केलं, हे 1 kgचं मास आहे. तुम्ही याचा व्हॉल्यूम बदलू शकता? बदलू शकतो काय आपण? व्हॉल्यूम चेंज करू शकतो काय सांगा मला? आता हा मेटलचा रॉड तुमच्यापाशी दिला मी, हे घ्या मेटलचा रॉड. मी म्हटलं याचं व्हॉल्यूम चेंज करून दाखवा. तुम्ही चेंज करू शकता काय? ऐसा मैंने दे दिया तुम्हारे को, एक लोहा दे दिया ऐसा भरा हुआ, मी म्हटलं याचं व्हॉल्यूम चेंज करा. आणि एक दिलं तुम्हाला मी, समजा आता हे 2 प्रयोग घेतले आपण. साक्षीला हा एक रॉड दिला आपण, मेटल रॉड, आणि दिशाला एक बॉटल दिली, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आपण. मी म्हटलं याचा व्हॉल्यूम चेंज करा, तर व्हॉल्यूम कोणाचं चेंज होणार? या पाण्याचं चेंज होणार आहे का ह्या मेटल रॉडचं चेंज होणार आहे? वॉल्यूम किसका चेंज होगा? देखो अभी सवाल देखो, आता सांगा मला, सांगा आता. याच्यामध्ये काय आहे? वॉटर. हा एक सॉलिड आहे. इथं एक कंटेनर आहे, बरोबर आहे. इथे सॉलिड आहे. मी म्हटलं व्हॉल्यूम चेंज करा, कोणाचा व्हॉल्यूम चेंज होणार आहे? किसका होगा? सॉलिड का होगा ना भाई. या सॉलिड का वॉल्यूम अपन चेंज नहीं कर सकते क्या? या सॉलिडले आपण उचललं, बरोबर आहे, इसको ऐसा उठा के रखा मैंने, बरोबर है. मग आपण गानला हॅमर ठोकलं त्याले, उसको ठोक नहीं सकते क्या अपन? हैमर को ठोक के उसको क्या कर डाला मैंने? इतनी साइज थी उसको मैंने इतना कर डाला. त्याला आपण फोर्स लावत आहे एकदम जोरात,
वरतून फोर्स अप्लाय केला, यू अप्लाय द फोर्स, ही पोझिशन त्याची फिक्स केली आहे. याला ठोकू ठोकू आपण काय करू शकतो, इतका करू शकतो. येस ऑर नो? येस. त्याचा मास तर चेंज होणार नाही, मास त्याचं फिक्सच राहील. चेंज काय होणार त्याचं, वॉल्यूम. वॉल्यूम चेंज हो गया ना उसका, पहले इतना था, ठोक ठोक के अपन ने उसको इतना कर डाला. समझ में आया कंसेप्ट? तो वॉल्यूम किसका चेंज हुआ, सॉलिड का. आता ते बॉटल तुमच्यामध्ये आहे, त्या बॉटलमध्ये आहे पाणी, बरोबर आहे. त्या बॉटलमधलं जे पाणी आहे, मी म्हटलं ते पाणी आता बॉटलमध्ये इतकं आहे, त्याचा व्हॉल्यूम चेंज करा, पाण्याचा चेंज होणार आहे काय. त्याला तुम्ही दाबू शकता काय पाण्याला, पानी को दबा सकते क्या अपन कभी. तुमने अगर कोशिश की हमको पानी को दबाना है तो दबा सकते क्या अपन, वो दीवारों को तोड़ डालेगा, डैम को भी तोड़ डालता पानी. जिसको दबाया अपन ने चारों साइड से दबाएंगे ना अपन पानी को, तो वो डैम को भी तोड़ डालेगा और बाढ़ आ जाएंगी. उसको दबा नहीं सकते अपन, क्यों, क्योंकि वो कैसा है, इनकॉम्प्रेसिबल है. दबाना मतलब किसको चेंज करना है, मास और वॉल्यूम को चेंज करना है, वही उसका मीनिंग है. डेंसिटी मतलब क्या है, मास अपॉन वॉल्यूम. उसको अपन दबा रहे हैं मतलब मास में भी चेंज कर रहे हैं और वॉल्यूम में. तो मास में चेंज तो कभी नहीं होगा, वॉल्यूम में चेंज कर सकते हैं अपन, लेकिन वो किस में होगा, वाटर में नहीं होगा. एयर में भी पॉसिबल है क्या, एयर को भी हम दबा सकते हैं क्या, कहाँ से, नहीं. इसको हम ऐसे दबाएंगे तो उधर से निकलेंगी, उधर से दबाएंगे तो इधर से निकलेंगी. वो उसका मास भी चेंज नहीं कर सकते, उसका वॉल्यूम भी नहीं चेंज कर सकते. चेंज क्या कर सकते हैं हम, उसका शेप चेंज कर सकते, उसका अपन हम साईज चेंज नहीं कर सकते अपन. लक्षात ठेवा, शब्दात मिनिंग आहे. शेप चेंज करू शकतो, साईज सुद्धा चेंज करू शकतो, शेप किंवा साईज. शेप पहिले असा होता रेक्टँग्युलर, आता शेप आणि साईज कशी केली आपण, सर्क्युलर केली, बरोबर आहे. शेप आणि साईज चेंज करू शकतो आपण, पण व्हॉल्यूम चेंज करू शकत नाही. कशाचा, वॉटर म्हणजे काय झालं, फ्लुइडचा. कोणाला कन्सेप्ट मध्ये अडचण, आता समजलं कन्सेप्ट, डू यू क्लिअर. म्हणून पहिला पॉइंट काय आला आपला, द फ्लूइड इज इनकॉम्प्रेसिबल. गॉट इट, ओके. अब सेकंड पॉइंट देखो, इसके अंदर एकदम सिंपल है. द फ्लो इज इरोटेशनल. द फ्लो इज इरोटेशनल. आता इसका मीनिंग क्या है, द फ्लो जो रहेगा वो फ्लूइड का वो कैसा रहना चाहिए, म्हणते इरोटेशनल्स. ये तो आइडियल कंडीशन के लिए है, आइडियल, रियल में ऐसा पॉसिबल नहीं होता, ये सिर्फ हम समझने के लिए कर रहे हैं कि आइडियल में ऐसा होना चाहिए. द फ्लो इज इरोटेशनल. इरोटेशनल का मीनिंग अभी देखिए क्या होगा. इरोटेशनल मीन्स द फ्लूइड फ्लो इज स्मूथ, without any turbulence. विदाउट एनी टर्बुलेंस, बरोबर आहे. पहा काय आहे, द फ्लो इज इरोटेशनल. इरोटेशनल का मीनिंग क्या हो गया, द फ्लूइड फ्लो इज स्मूथ. कसा असलं पाहिजे, स्मूथ असलं पाहिजे. नंतर काय म्हटलं त्यांनी, विदाउट एनी टर्बुलन्स. त्या फ्लोमध्ये कुठल्याही प्रकारचं टर्बुलन्स नसलं पाहिजे. तर इसका मीनिंग समझो क्या है, तो एकदम इजी. हे समजलं तुम्हाला. आता द फ्लो इज इरोटेशनल. इरोटेशनलचा मीनिंग काय, द फ्लूइड फ्लो इज स्मूथ. एकदम स्मूथ असलं पाहिजे. लॅमिनार फ्लो असला पाहिजे. स्मूथला काय शब्द आहे दुसरा, लॅमिनार. लॅमिनार म्हणजे कसं, एकदम स्ट्रेट फ्लो असला पाहिजे, बरोबर आहे. आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. सकाळी तुम्ही उठता की नाही उठता. सकाळी तुम्ही उठल्याबरोबर देवाच्या सोबत अगरबत्ती लावून दिली. अगरबत्ती पाहिली सगळ्यांनी, बरोबर आहे. अगरबत्ती जळल्यानंतर त्याच्यातून काय निघते रे, नाही स्मेल नाही, वो तो अलग बात आहे. काय निघते, गॅस निघते त्याच्यातून, म्हणजे धुवा निघते, बरोबर आहे. आता हा धुवा ज्यावेळेस निघतो याच्यातून, याला ऑब्झर्व केलं तुम्ही, हा जो धुवा आहे
हे जे फॉग आहे हे सगळं जे दिसत आहे तुम्हाला, यालाच काय म्हणतो आपण, फ्लूइड म्हणतो. कारण ते सुद्धा काय गॅसच्या फॉर्म आहे. जा रहा है ऐसा, वो सॉलिड है क्या, वो अगरबत्ती सॉलिड है, लेकिन उसको जलाने के बाद में जब उसमें से जो निकल रही, बरोबर है, वो क्या है, फ्लूइड है, जो वेपर निकल रही, जो गॅस निकल रहा. आता ती अगरबत्ती ज्यावेळेस तुम्ही पेटवली, त्याला आता ऑब्झर्व करा घरी गेल्यावर, त्याच्यामध्येच तुम्हाला सापडते आयडियल फ्लूइड कोणता आहे आणि रिअल फ्लूइड कोणता आहे. आलं लक्षात. आता ज्यावेळेस याच्यातून हा धुवा निघाला, तर तुम्ही पाहिलं असेल तो पहिले कसा असतं रे, एकदम सरळ आहे. कसा, एकदम सरळ आहे, एकदम असा. हे जे सरळ जे पोझिशन आहे यालाच म्हणू आपण कुठले सिच्युएशन, आयडियल फ्लूइड. हे कुठलं फ्लूइड झालं, आयडियल फ्लूइड. याचा फ्लो कसा आहे, द फ्लो इज स्मूथ. बरोबर आहे. फ्लो इज विदाउट टर्बुलन्स, विदाउट एनी टर्बुलन्स. बरोबर आहे. पण नंतर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जसा धुवा इथपर्यंत आला, ते वेपर आली अगरबत्तीची, ठीक आहे, शेवटपर्यंत अशीच असते का स्मूथ. मग काय होते, ते फैलते, ते मग इकडे तिकडे ते फैलते. येस ऑर नो, येस, अशी फैलते ते. मग कशी फैलते ते, हे जे फैलू राहिले आता, हे आहे रिअल फ्लूइड. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ अ रिअल फ्लूइड. हे आपण याच्यानंतर पाहणार आहे. हे आहे रिअल फ्लूइड. आणि जे फैलू राहिली इकडे तिकडे, यालाच काय म्हणतो आपण मग, टर्बुलन्स. दॅट इज द मिनिंग ऑफ टर्बुलन्स. इसको क्या कहते आपण, टर्बुलन्स. आलं लक्षात. आता असं तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा पाहिलं असेल, बरोबर आहे. तुम्ही ज्यावेळेस पाणी फेकतो आपण रस्त्यानं, ऐसे यहाँ पे मैंने पानी गिरा दिया, तो पानी तुरंत ही टर्बुलन्स फ्लो होता क्या, पहिले कसं फ्लो होते, ते स्ट्रेट होते. घरी प्रयोग करा, स्मूथ फ्लो होते. नंतर जसं ते स्मूथ जाते थोडा वेळ, नंतर मग कुकडे फैलते ते. मग जिकडे त्याला रस्ता भेटला तिकडे ते फैलू राहिला, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मग, टर्बुलन्स फ्लो. आलं लक्षात. पण रिअल फ्लूइड जर आपण इमॅजिन केलं, तर रिअल फ्लूइड पाशी कुठल्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजे म्हणते, स्मूथ असला पाहिजे आणि विदाउट एनी टर्बुलन्स. पण ॲक्च्युअली असं कधीच एक्झिट होत नाही, क्योंकि हमेशा हमने देखा है कि फ्लूइड कैसा है, वो तो रैंडमली फ्लो होता है इधर उधर, उसमें क्या रहता है, टर्बुलेंस रहता है. ये रियल फ्लूइड की प्रॉपर्टीज है. लेकिन आइडियल में कैसा होना चाहिए बोलते, फ्लूइड फ्लो इज स्मूथ विदाउट एनी टर्बुलेंस. लेकिन ऐसा कभी होगा नहीं. कभी होगा क्या, कभी नहीं होगा. समझ में आगे सबको, दिस विल बी क्लियर, यस और नो, यस. टर्बुलन्स कशाला म्हणतात, आणि बरोबर आहे. हे जे फ्लो आहे, हे जे दिसत आहे तुम्हाला, अशी लेअर जात आहे. आता अशी मी लेअर काढली एक एक. हे थोडंसं डिटेल सांगतो, हे तुम्हाला आहे नाही आता. असं जर फ्लो असलं तर याला काय म्हणते, स्मूथ. याला काय नाव आहे टेक्निकलमध्ये, लॅमिनार फ्लो. कुठला फ्लो, लॅमिनार फ्लो. लॅमिनार फ्लो. एकदम बिल्कुल एक के ऊपर एक लेयर चल रही फ्लूइड की, एक के ऊपर एक, एक के ऊपर एक भी लेयर उसमें की ब्रेक नहीं हो रही, टूट नहीं रही, उसको कहते हैं लैमिनार फ्लो. अब उसके अंदर रेनॉल्ड्स नंबर आ गया, प्रंडल नंबर आ गया, ये बहुत डिटेल है इंजीनियरिंग में, द पॉइंट नॉट इन अवर सिलेबस. ओके. म्हणजे हा जो स्टार्टिंगचा जो फ्लो आहे दॅट इज कॉल्ड ॲज लॅमिनार. पण थोड्या वेळाने तो काय होणार आहे, मग टर्बुलन्स होणार आहे. टर्बुलन्स कशामुळे झाला सांगा बरं मला तो आता. ये जो टर्बुलेंस फ्लो हो गया, ये किसकी वजह से हो गया, रेजिस्टेंस की वजह से हो गया. क्योंकि सामने उसके क्या है, रेजिस्टेंस है. काय का रेजिस्टेंस है, एयर का रेजिस्टेंस है. ज्यावेळेस ते गॅस निघाले ते अगरबत्तीतून, पहिले तर स्मूथ गेली, पण नंतर हे जे इथं एयर आहे पूर्ण आपल्या डोळ्यासमोर, हे काय पूर्ण रेजिस्टन्स आहे त्याच्यासमोर. या रेजिस्टन्सनं काय केलं, त्याला टर्बुलेंस केलं. समझ में आएगी नहीं. तो टर्बुलेंस की वजह से उसका फ्लो क्या हो गया, लैमिनर से टर्बुलेंस में चेंज हो गया. किसके वजह से, रेजिस्टेंस के वजह से. समझ में आया ना. तो यू शुड कीप इन युअर माइंड ओनली टू वर्ड. इररोटेशनल फ्लो म्हणजे काय, फ्लूइड कसं असलं पाहिजे, स्मूथ असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टर्बुलन्स नसलं पाहिजे.
टर्बुलन्स नसणं म्हणजे तो कसा गेला पाहिजे, सरळ गेला पाहिजे. ओके. सो दिस प्रॉपर्टी, थर्ड प्रॉपर्टी इज हे खूप डिटेल आहे, बरं एवढं डिटेल आहे आता हे तुम्हाला नाही आहे. ह्या फ्लुइडवरती 4 सब्जेक्ट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. किती सब्जेक्ट आहे? 4 सब्जेक्ट. एक स्पेशल नावच आहे फ्लुइड पॉवर 1, फ्लुइड पॉवर 2. दुसरा सब्जेक्ट आहे हीट ट्रान्सफर 1, हीट ट्रान्सफर 2. असे 4 सब्जेक्ट फक्त या एका शब्दावर आहे, फक्त फ्लुइडवर. ते किती डिटेल असेल तुम्ही याचा विचार करू शकता. लक्षात, सिर्फ एक नाम पे फ्लुइड पे हाउ मेनी सब्जेक्ट? 4 सब्जेक्ट्स. लक्षात, तर ते व्हेरी डिटेल कन्सेप्ट. आता तिसरं पहा, आता याच्यामध्ये द फ्लुइड इज नॉन व्हिस्कस. काय म्हटलं त्यांनी? द फ्लुइड इज नॉन व्हिस्कस. नॉन व्हिस्कस असलं पाहिजे. व्हॉट इज द थर्ड प्रॉपर्टी? द फ्लुइड इज नॉन व्हिस्कस. आता इथं बघा, नॉन व्हिस्कस कुठलं फ्लुइड कधीच नसणार जगामध्ये, लक्षात ठेवा. ऑलवेज एव्हरी फ्लुइड अ व्हिस्कस फ्लुइड. व्हिस्कोस म्हणजे काय? विस्कोसिटी. आपण पुढं पाहणारच हा कन्सेप्ट विस्कोसिटीचा. विस्कोसिटी म्हणजे काय होते सांगा? शॉर्टकटमध्ये सांगू देतो सध्या. आता द रेजिस्टन्स टू फ्लो ऑफ लिक्विड is called as viscosity. हीच काय फ्लुइडची प्रॉपर्टी आपल्या डिटेल पाहणार आहे. आता समोर आपण विस्कोसिटी पाहणार आहे. ओके. विस्कोसिटी म्हणजे काय? द रेजिस्टन्स टू फ्लो ऑफ अ लिक्विड इज कॉल्ड ॲज विस्कोसिटी. म्हणजे त्या फ्लुइडला वाहण्यासाठी काय क्रिएट करणे? रेजिस्टन्स. ज्याच्यापाशी जास्त रेजिस्टन्स फ्लो होण्यासाठी त्याला काय म्हणतो आपण? व्हिस्कोसिटी. आता मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो. हा कन्सेप्ट समजल्या पहिले हे डेफिनेशन सांगितले. ॲक्च्युली हे पहिले द्यायला पाहिजे तुमच्या सिलेबसमध्ये 12वीच्या. कशी पुस्तकं लिहितात, हे मागं टाकते हे समोर टाकते. लक्षात, गलत सिलेबस बनाते सर. बराबर आहे. ये पहिले होना, ये बाद में आना चाहिए. ओके. पहा आता विस्कोसिटी. आता विस्कोसिटीमध्ये बघा, मी तुम्हाला दिलं एक्झाम्पल हनी. एक दिलं हनी, सगळ्यांनी पाहिलं. एक दिलं मी तुम्हाला वॉटर. बरोबर आहे. एका कपामध्ये तुम्ही वॉटर घेतलं आणि एका कपामध्ये तुम्ही हनी घेतलं. ठीक आहे. अब तुमको बोला मैंने अब यहाँ पे खड़े हो जाओ. किसको लेके? हनी को और कप को लेके. आणि असं ते फेकून द्या बाया खाली. बरोबर आहे. असं घेतलं आपण हनी. इथं आपण हनी फेकलं आणि याच्यावरती आपण H2O फेकलं. मला सांगा बरं, कोणतं लिक्विड जास्त जोरात पळणार? वॉटर जास्त जोरात जाणार. हनी जाणार आहे काय? हनी कसं जाणार आहे? एकदम स्लो जाणार. लेकिन वाटर कैसे जाएगा? क्यों जल्दी जाएगा वो? क्योंकि उसकी विस्कोसिटी कैसी है? कम है. ये ज़्यादा है? कम है. लेकिन हनी की विस्कोसिटी क्या है? ज़्यादा है. क्योंकि क्या डेफिनेशन बनाए मैंने विस्कोसिटी की? द रेजिस्टन्स म्हणजे काय करणे? अपोज करणे. कशाला अपोज करणे? फ्लो ऑफ अ लिक्विडला. त्यालाच काय म्हणतो आपण? विस्कोसिटी. तो हनी ज़्यादा जोर से दौड़ेगा क्या? नहीं, वो स्लो जाएगा. क्यों? क्योंकि उसकी विस्कोसिटी कैसी है? ज़्यादा है. किससे? वाटर से. वाटर की विस्कोसिटी कम है. वही हमने अगर वाटर ले लिया फिर बाद में लिया पेट्रोल, दोनों को डालो अभी इस पे, कौन ज़्यादा दौड़ेगा? पेट्रोल ज़्यादा जाएगा, फास्ट फैलेगा एज कंपेयर टू वाटर. तो फिर विस्कोसिटी किसकी ज़्यादा होगी? फिर वाटर की. किससे? समझ में आया सबको कंसेप्ट? अब ली हमने एयर. ये हाथ में मैंने एयर पकड़ लिया. ठीक है. और ये हाथ में मैंने पकड़ लिया वाटर. पहले किसको? ये हाथ में एयर, ये हाथ में, दोनों को छोड़ना है अपने को. छोड़ दिया जमीन पे. कोण जास्त जोरात पळणार सांगा बरं मला? एयर जास्त जोरात पळेल कोणापेक्षा. तर मग व्हिस्कोसिटी कमी कोणाची आहे? कमी एअरची कमी विस्कोसिटी राहणार. आता उलटा प्रश्न विचारला ना. आणि जास्त कोणाची असणार आहे? ज्याची जास्त विस्कोसिटी त्याची तेवढी स्पीड कमी. ज्याची जेवढी विस्कोसिटी कमी त्याची स्पीड.
कारण का कमी विस्कोसिटी आहे म्हणजे रेजिस्टन्स कसा आहे, कमी आहे. कशासाठी, फ्लो होण्यासाठी. समझ में आया कंसेप्ट. तो फिर फ्लूइड कैसा होना चाहिए म्हणते, नॉन विस्कस. अगर नॉन विस्कस है तो उसके पास में विस्कोसिटी है क्या, नहीं है. नॉन है ना, नॉन म्हणजे नसणे. आता विस्कोसिटी जर नसली तर ते फ्लूइड कसं वाहणार सांगा मला, फास्ट वाढणार. त्याला रेजिस्टर असणार आहे काय, नहीं. लेकिन ऐसा है क्या दुनिया में, नहीं है. हर फ्लूइड के पास में क्या है, विस्कोसिटी है. विदाउट विस्कोसिटी कोई फ्लूइड नहीं अपने पास में. सिर्फ वो कैसी है, कम ज्यादा है. किसी के पास में कम है तो किसी के पास में, अगर हमने एयर कंसीडर किया, वाटर कंसीडर किया, तो विस्कोसिटी किसकी ज्यादा होंगी, वाटर की. एयर की कम होगी. इसलिए एयर कैसा दौड़ता, फास्ट. किससे, समझ में आएगी नहीं. तो फिर आइडियल कौन सा हो गया दोनों में से, फिर वाटर हुआ कि एयर हुआ, एयर हुआ. तो एयर को हम कैसे अज्यूम कर सकते, इट इज नॉन विस्कस. समझ में आ रहा सबको कंसेप्ट. ओके. तो क्या प्रॉपर्टी है हमारे थर्ड, द फ्लूइड इज नॉन विस्कस. नॉन विस्कस मीन्स देर इज नो फ्रिक्शन फॉर फ्लोइंग ऑफ अ फ्लूइड. बरोबर आहे. म्हणजे नॉन विस्कसचा मिनिंग काय लिहिलं मी, देर इज नो फ्रिक्शन फॉर अ फ्लोइंग ऑफ अ फ्लूइड. फ्लूइड कसं फ्लो झालं पाहिजे, स्मूथ फ्लो झालं पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचं रेजिस्टन्स आलं नाही पाहिजे. रेजिस्टन्स म्हणजेच काय होते, फ्रिक्शन्स. बरोबर आहे. आता हा पेन इथं उभा असा स्टॉप आहे. का बरं स्टॉप आहे, म्हणजे फ्रिक्शन आहे, रेजिस्टन्स आहे. जैसे फोर्स लगा देंगे ऐसा चल जाएगा. फ्रिक्शन क्या हो गया, जीरो. विस्कोसिटी आ गई इसके पास में. विस्कोसिटी क्या हो गई, कम हो गई, क्योंकि इसने क्या चालू किया. बरोबर आहे. आता अजून सोपी सांगतो तुम्हाला और अच्छे से समझाता. वाटर पाहिलं सगळ्यांनी, ये स्टो देखा है. अगर उसको हमने अगर बर्फ बना लिया, बर्फ, आइस, तो उसकी विस्कोसिटी बढ़ी कि कम हुई, बढ़ गई. विस्कोसिटी बढ़ गई क्योंकि वो सॉलिड बन गया ना. बर्फ बनल्यानंतर तो पाण्या इकडे तिकडे पडणार आहे काय, वो तो रुका एक जगह पे. फ्रीज में डाल दिया हमने पानी को, उसकी विस्कोसिटी बढ़ गई. तो वो एक जगह पे जाम हो गया, वो दौड़ नाही सकता. मग त्या बर्फाला उचललं आपण आणि गंजात ठेवलं. बरोबर आहे. असं उचललं ते भांडं आणि कशा ठेवून दिलं, गॅसच्या गंडा जो है उस पर रख दिया अपने गैस पे. नीचे से गैस जला दी. बर्फाचं काय होणार आहे, तो विस्कोसिटी वाढत आहे की कमी होत आहे, कमी होत आहे. म्हणजे बर्फ कशामध्ये ट्रान्सफर झाला, मग पाण्यामध्ये. विस्कोसिटी नंतर आणखीन खालून हीट सप्लाय आहे. मग त्या वॉटरचं काय कन्वर्शन होणार, कशामध्ये, वेपरमध्ये. तो वेपर फिर उसमें से निकलेंगी. तो विस्कोसिटी बढ़ रही कि कम हो रही, कम हो रही. विस्कोसिटी कम हो रही तो वेपर फिर कहाँ जा रही, ऊपर जा रही. समझ में आया तुम्हारे को कंसेप्ट, यस और नो, यस. समझ में आ गया. तो दिस इज द कंसेप्ट ऑफ विस्कोसिटी. इसको हम आगे और डिटेल पढ़ने वाले हैं. ओके. इसलिए हमेशा हर फ्लूइड कैसा रहना चाहिए, बोलते हैं द फ्लूइड इज नॉन विस्कस. नॉन विस्कस म्हणजे देर इज नो फ्रिक्शन फॉर फ्लोइंग ऑफ अ फ्लूइड. किंवा इथं लिहू शकतो आपण विस्कोसिटी इज झिरो. समझ में आ गया बच्चों. ओके. अब देखिए 14 पॉइंट एकदम इजी है. द फ्लूइड फ्लो इज स्टेडी. फ्लूइड फ्लो कसा असला पाहिजे म्हणते, स्टेडी रहना चाहिए. अब स्टेडी का मीनिंग क्या है, देखिए अभी आता तुम्हालेच मी पहिले डायग्राम मध्ये समजून सांगतो. ऐसा यहाँ पे वाटर आ गया, ऐसा गिर गया वाटर, या जमिनीवर ते वाटर पडलं. बराबर. ऐसा लिया अपन एक मग्गा पाणी फेक दिया यहाँ पे. तो मला सांगा हे पाणी जेव्हा याच्यावरती येणार वाटर, ये सरफेस पे आ गया. वाटर एक जगह से दूसरी जगह मूव हो रहा, मतलब उसके पास में क्या आ गई, फिर वेलोसिटी आ गई, विस्कोसिटी आ गई, टेम्परेचर, एयर जो है वो सब आ गया वहाँ पे. अपन कंसिडर करेंगे अब उसके वेलोसिटी पे.
वाटर के पास में क्या आ गई, वेलॉसिटी आ गई, स्पीड आ गई. आता मला सांगा, हे पाणी आपण ज्यावेळी इथं फेकू या सरफेसवर, तर त्या वॉटरचे जे ड्रॉपलेट्स आहेत, आता वॉटरमध्ये एक ड्रॉप आहे काय, हजारो करोडो लाखो ड्रॉप आहे त्याच्यामध्ये, लार्जर क्वांटिटी ऑफ द मॉलिक्यूल्स ऑफ द वॉटर. आता मला सांगा, त्या वॉटरचे जे ड्रॉपलेट्स आहे, ये जो दिख रहे सब, ये सब जो दिख रहे उसके वाटर के बॉल्स, छोटे छोटे मॉलिक्यूल्स, क्या कंसेप्ट है अपना आइडियल फ्लूइड में, द फ्लूइड फ्लो इज स्टेडी. स्टेडी का मीनिंग क्या होता है, आता नंतर सांगतो, तुम्ही उत्तर द्या. आता हे जो वाटर ड्रॉपलेट्स मूव होता है या सरफेसवर, उनकी जो वेलोसिटी है वो सेम रहेंगी क्या रे बच्चों, वेलोसिटी सेम रहेंगी क्या, क्या होंगी, वेलोसिटी चेंज होगी, कभी ज्यादा कभी कांस्टेंट रहने वाली है क्या, ये हम रियल में देख सकते हैं. लेकिन आइडियल में क्या कहा उसने, द फ्लूइड फ्लो इज स्टडी. मतलब इसका मीनिंग हो गया, द वेलोसिटी ऑफ अ फ्लूइड, द वेलोसिटी ऑफ अ फ्लूइड एट ईच पॉइंट, कोई भी पॉइंट लो, ये वाला लो, ये वाला लो, ये वाला लो, द वेलोसिटी ऑफ अ फ्लूइड एट ईच पॉइंट, it should be remains constant. It should be remains constant. वो कैसे रहना चाहिए, कांस्टेंट रहना चाहिए. या फिर हम इसको लिख सकते हैं, यहाँ पे लिखता हूं मैं, द वेलोसिटी ऑफ अ फ्लूइड, द वेलोसिटी ऑफ अ फ्लूइड does not change विथ रिस्पेक्टिव टाइम. मतलब टाइम के साथ में भी उसकी वेलोसिटी चेंज नहीं होना चाहिए. उसी को कहते हैं हम क्या, द फ्लूइड फ्लो इज स्टेडी. पण ॲक्च्युअली असं पॉसिबल आहे काय, नाही आहे. इथं जर पाणी फेकलं आपण तर त्याची वेलोसिटी वेळेनुसार काय होणार, चेंजेस होईल. कधी एकदम मायक्रो सेकंडमध्ये राहणार आहे, ते मायक्रो एकदम स्पीड स्लो असणार आहे, कशी जोरात राहणार आहे काय. अगर जोर से भी रहते अपन नदी में, अगर देखिए अपन ने डैम खोल दिया वज्जर के, कैसी रहेगी वेलोसिटी फ्लूइड की, पहली है एकदम जोर से रहेगी. हळूहळू जेव्हा ते डिस्टन्स कवर करत जाणार तर वेलोसिटी काय होणार. लेकिन आइडियल में क्या करें हम, आइडियल में द वेलोसिटी ऑफ अ फ्लूइड इज स्टेडी. वेलोसिटी ऑफ अ फ्लूइड इज स्टेडी मीन्स द फ्लूइड वेलोसिटी एट ईच पॉइंट रिमेन्स कांस्टेंट. अगर इसके पास में अगर 10 की स्पीड है तो यहाँ पे भी कितनी रहनी चाहिए, 10. यहाँ पे भी कितनी होना चाहिए, 10. ये यहाँ पे भी जाएगा तो कितनी रहनी चाहिए, 10. लेकिन ऐसा होगा क्या बच्चों, कभी ऐसा कभी नहीं होगा. ये पॉसिबल है क्या, नहीं. तो दिस आर द प्रॉपर्टीज ऑफ अ आइडियल फ्लूइड. समझ में आ गया. यू शुड नो दिस ऑल प्रॉपर्टी व्हेरी वेल. मग आता मला रिअल फ्लूइडच्या काय प्रॉपर्टी असणार सांगा बरं तुम्ही. आता रिअल फ्लूइडच्या व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द रिअल फ्लूइड, त्याच्या अपोजिट. पहिली काय असणार आहे मग, इट इज कॉम्प्रेसिबल. यानं म्हटलं इनकॉम्प्रेसिबल, तर आपण काय म्हणणार आहे, 100% आहे. फ्लूइड जर आपण वॉटर घेतलं, वॉटरला जर गरम केलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, गॅसमध्ये. गॅसची डेन्सिटी कमी आहे की जास्त आहे, वॉटरपेक्षा कमी आहे. कमी आहे म्हणून ते इकडे तिकडे हवेत फिरते तो, म्हणजे फ्लूइड कसा आहे मग, कॉम्प्रेसिबल. नंतर काय आहे, द फ्लो इज रोटेशनल. रोटेशनल असणार आहे फ्लो. हे कशाच्या प्रॉपर्टी झाल्या आता, रियल फ्लूइड. आइडियल की होगी की अभी, आइडियलच्या प्रॉपर्टी ह्या, तर रियलच्या याच्या पूर्ण एक्झॅक्ट काय राहणार आहे, अपोजिट. तो ये पहला आ गया रियल के लिए, कौन सा, द फ्लूइड फ्लो इज कॉम्प्रेसिबल, द फ्लूइड फ्लो इज रोटेशनल. थर्ड क्या आएगा, द फ्लूइड फ्लो इज विस्कस. शाबाश. चौथी, द फ्लूइड फ्लो इज नॉन स्टडी. वो नॉन स्टडी रहेगा क्योंकि उसकी वेलोसिटी हर बार क्या होती रहेगी, चेंज. समझ में आ गया सबको, इट इज क्लियर, यस और नो, यस.
तो वी स्टॉप हियर. नेक्स्ट लेक्चर विल बी डिस्कस द रियल फ्लूइड प्रॉपर्टीज. त्या लिहून घेऊ आपण आणि सोमवारचं टॉपिक. ओके, बंद कर दे.